नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाची माहिती आलेली आहे। ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याच्या आधी आपण जर चॅनल नवीन असाल तर श्रावणी माहिती केंद्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती कोणती आहे आपण ती जाणून घेऊया। तर मित्रांनो, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजना या अंतर्गत हप्त्यांचा लाभ घेत आहेत, आता त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे खूपच बंधनकारक झालेले आहे। सरकारने त्यासाठी 21 मे ते 30 जून इतका कालावधी दिलेला आहे। तर 21 मे आणि 30 जून इतक्या कालावधीमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपली ई-केवायसी करून घ्यावी, नंतर डेट वाढेल याच्या आधारे राहू नये। तर ई-केवायसी आपण जर यशस्वीरित्या पूर्ण केली तरच आपला हप्ता हा सुरळीत चालू राहील आणि ज्या शेतकरी बांधवांचा पीएम किसान योजनेचा हप्ता हा बंद झालेला आहे त्यांनीही परत ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून आपला हप्ता येण्यास सुरुवात होईल। नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला पीएम किसान योजनेची जी ई-केवायसी करायची आहे त्यासाठी आपल्याला कोणती ॲप डाउनलोड करायची आहे ती बघूया। सर्वात आधी आपण फेसआरटी ही ॲप डाउनलोड करून घेऊया। तर ही डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्याला पीएम किसान ही एक ॲप आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे। तर ही ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे आपल्याला पीएम किसान। ही ॲप डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्याला समोर जायचे आहे। त्यामध्ये तर मित्रांनो, इथं आपल्याला प्रायव्हसी पॉलिसी असं येईल, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे, नंतरच नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। सर्वात आधी आपण ती पॉलिसी क्लिक करून घ्यायचं आहे, नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला तिथं येईल गॅप्स, तिथं सेटिंगमध्ये जायचं आहे, ऑन करायची आहे, लोकेशन ऑन करायचं आहे। लोकेशन ऑन केल्याच्या नंतर परत यायचं आहे, आपल्याला आपली भाषा निवडायची आहे, तिथं इंग्लिशमध्ये सबमिट करायचं आहे आपल्याला ती लँग्वेजमध्ये। तर मित्रांनो, इथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे तिथं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर। मित्रांनो, आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथं सर्व माहिती योग्य प्रकारे भरून घ्यायची आहे। तिथं आधार क्रमांक टाकायचा आहे। तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे, नंतर आपल्याला फेसवर क्लिक करायचं आहे। समोर आपल्या समोर एक कॅमेरा येईल, जिथे आपला चेहरा स्कॅन करायचा असतो। तिथं चेहरा स्कॅन केल्याच्या नंतर तिथं सक्सेसफुली असे मेसेज येईल। तर आपली ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असे समजून जावे।